गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ सकाळी महादेवाचे दर्शन करून घ्या, कारण की आपल्या ब्लॉगला चालू करणार आहे आपण. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या 30 दिवसाच्या 4थ्या व्लॉगमध्ये. तर या पाठीमागच्या 3 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्ही मला खूप प्रतिसाद दिलेला आहे, तर असं सपोर्ट राहू द्या. आणि कालचं जे व्लॉग बनवलं आपण ते खूप धावपळीचा व्लॉग होता, तर आज आपण एकदम मजेशीर आणि नवीन व्लॉग बनवणार आहे. तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि आशा करतो की तुम्हाला आजचा व्लॉग खूप पसंत येईल. तर चला आपल्या व्लॉगला आपण चालू करूया. तर मित्रांनो, आपली बॅग, आपला जॅकेट आणि आपला हेल्मेट आणि चावी घेऊन निघूया आपल्या दिशेने. चला तर मित्रांनो, सकाळ सकाळी आपली बाईक रेडी आहे, आपल्याला बाहेर जायचं मित्रांनो. सकाळ सकाळचं वातावरण इतकं मूड फ्रेश करून देतो की दिवसभर इतकं छान वाटते, खूप भारी वाटते मित्रांनो. बघा, चला तर मग आपण जाऊया महादेव मंदिरामध्ये, दर्शन घेऊया. तर दर्शन घेतले सकाळ सकाळी मित्रांनो, मूड फ्रेश होऊन जातो. बघू शकता तुम्ही, महादेवाचं मंदिर आहे. मग मी बाहेरून शूटिंग केली थोडीशी, एकदम तिथे रिअलिस्टिक वाटते. बघा मित्रांनो, सिनेमॅटिकमध्ये काढा. तर मग तिथून बाहेर आले, त्यानंतर भूक लागली होती, चहा पाणी घेतलं, त्याच्यानंतर लगेच नाश्ता करून घेतला. हे बघा, कचोरी वगैरे. तर मग कचोरी खाल्ल्याच्यानंतर पोट मस्त भरलं. तर चला म्हणलं मग आपल्या लॅबमध्ये जाऊया आणि निघालो आपल्या बाईकवर लॅबला. हे बघा, हे नाशिक फाटा आहे. नाशिक फाट्यावरच्या लेफ्ट साईडला रस्ता आहे आपल्या लॅबला जायचा. काय म्हणतात, लेफ्ट घेतली, डायरेक्ट आता लॅब. तर आमच्या मावशी आल्या होत्या. बघा, मावशी हो हो म्हणतात, पण कामच करत नाही, नुसता पेमेंट वाढा म्हणतात. आणि मित्रांनो, आमच्या लिफ्टमध्ये एक मुलगा अडकला होता. हे बघा, लाईटच गेली होती. त्याच्यानंतर मग मुलगा निघून गेला. मग हे थोडं मटेरियल होतं, मटेरियल काढलं, मटेरियल द्यायला गेलो, परत नाशिक फाट्याला गेलो मित्रांनो. हे बघा, खूप छान सुंदर असं उड्डाणपूल आहे आपल्या नाशिक फाट्याचा. हे बघा. मग त्याच्यानंतर पुढे निघालो होतो, तिथे मला दिसलं डायनासोर पार्क. हे बघा, डायनासोर पार्क तुम्ही बघू शकता. इथे या मित्रांनो फिरायला तुम्ही. मस्त एकदम संध्याकाळी ओपन होतो तो. त्याच्यानंतर मग यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला आलो सॅम्पल घ्यायला. सॅम्पल घेतलं. मग परत भूक लागली होती मित्रांनो, तर राईस प्लेट मागवली. त्याच्यामध्ये होती आलूची भाजी, चपाती, पापड आणि तंदूर रोटी. एकदम भारी वाटलं खाऊन. मग त्याच्यानंतर निघालो माझ्या रूटच्या नंतर मी इथं सॅम्पल घेतले श्रद्धा लॅबला. तिथून एक पार्सल करायचं होतं पळंदीला, पण पळंदी कुरिअर बंद होता, त्यामुळे निघालो परत मी. चला तर मित्रांनो, आपला व्लॉग इथे समाप्त होतोय. आजचा डेली रुटीन तुम्हाला मी पूर्ण दाखवलेला आहे. तर माझ्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला काय काय आवडलं, काय नाही आवडलं ते नक्की कमेंट करा. आणि उद्याचा दिवस एकदम न्यू असणार आहे, कारण की आता 4 दिवस झालेले आहेत. तर नवीन तुमच्यासाठी मी आणत असतो व्हिडिओ मित्रांनो. तर आपल्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कमीत कमी आपल्याला व्लॉगला 1000 तरी कमेंट आले पाहिजे आणि कमीत कमी 10K तरी व्ह्यू झाले पाहिजे मित्रांनो. आणि थँक्यू फॉर युअर सपोर्टिंग मित्रांनो, कारण की तुमचं सपोर्ट शिवाय मी काहीही करू शकत नाही. तर प्लीज शेअर करा आपल्या मित्रामध्ये, ग्रुपमध्ये, कुठे ना कुठे शेअर करा. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला माझ्या आजच्या व्लॉग मधून काय आवडलं, काय नाही आवडलं. ओके, आणि मी कुठे चुकतोय प्लीज. ओके, तर धन्यवाद. चला तर आज आपला व्लॉग 4था संपतोय आणि उद्याच्यासाठी अजून प्लॅनिंग करायची मित्रांनो, कारण की प्लॅनिंग शिवाय आपल्याला काहीही करता येत नाही. स्क्रिप्ट वगैरे, हुक वगैरे सगळं लिहावं लागते. तर बस इतकंच म्हणायचं होतं. आणि लाईक जरूर आणि कमेंट ओके तर करून जा. तर धन्यवाद. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.